नमस्कार. चाळेगाव यूट्यूब प्रॉपर्टीजवर आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आज धुळे रोड येथे असलेला 3 BHK रो हाऊस याचा व्हिडिओ बघण्यासाठी आलेलो आहे. आपण आता ही जी काय बघत आहे हा या ठिकाणी आहे 9 मीटर रोड आणि या 9 मीटर रोडला लागूनच या ठिकाणी हा 3 BHK रो हाऊस दिलेला आहे. हा जो रो हाऊस आहे हा या ठिकाणी धुळे रोडपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि 9 मीटर रोडला लागून असल्यामुळे या ठिकाणी पार्किंग देखील ही मोठ्या प्रमाणात मिळते. आपण आता हे जे काय बघत आहे ही आहे या रो हाऊसची असलेली फ्रंट व्ह्यू. हा जो आहे हा फ्रंट व्ह्यू येतो. फ्रंट व्ह्यू आणि एलिव्हेशन देखील हे छान असं सुंदर हे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण आता या रो हाऊसचा व्हिडिओ बघूया. ही या रो हाऊसची या ठिकाणी ही पार्किंग ही देण्यात आलेली आहे. 9 मीटर रोड असल्यामुळे या ठिकाणी पार्किंगचा देखील कोणताही इश्यू होणार नाही. आपण आता या रो हाऊसमध्ये जाऊया. आपण आता हे जे काय बघत आहे ही आहे या रो हाऊसचा असलेला हॉल. हॉल या ठिकाणी हा मोठा आणि प्रशस्त देण्यात आलेला आहे. या ठिकाणी या हॉलमधूनच वरती जाण्यासाठीचा जिना हा दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी वरती ही POP आणि सिक्युरिटी सीलिंग करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे छान असा सुंदर हा लुक या ठिकाणी या रो हाऊसला मिळतो. हे जे रो हाऊस आहे हे रो हाऊस 3 BHK असून ग्राउंड फ्लोअरला या ठिकाणी हॉल, किचन आणि बेडरूम हे देण्यात आलेलं आहे. आपण आता या हॉलनंतरच आपण या ठिकाणी या रो हाऊसचे असलेले दुसरे रूम बघूया. या ठिकाणी बेसिन, या ठिकाणी हे बेसिन हे ग्लासचं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी हे वॉशरूम, त्यानंतर या ठिकाणी हे बाथरूम हे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण आता या रो हाऊसचं असलेलं किचन बघूया. आपण आता जो काय बघत आहे हा या रो हाऊसचा असलेला किचन. किचनमध्ये या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी जागा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी ही समोरच्या बाजूला असलेली मांडणी. या किचन नंतर आपण आता या रो हाऊसचा असलेला पहिला बेडरूम बघूया, जो की या ठिकाणी हा ग्राउंड फ्लोअरला देण्यात आलेला आहे. हा या रो हाऊसचा असलेला बेडरूम नंबर 1. एक बेडरूम हा खाली देण्यात आलेला आहे आणि 2 बेडरूम हे वरती फर्स्ट फ्लोअरला देण्यात आलेले आहे. नंतर या ठिकाणी छोटीशी अशी जागा जी 3 फूट जागा जी देण्यात आलेली आहे. रो हाऊसचा असलेला बेडरूम. वरती या ठिकाणी ही व्हेंटिलेशनसाठी देखील जागा दिलेली आहे. यानंतर आपण आता या रो हाऊसचे असलेलं बेडरूम नंबर 2 आणि बेडरूम नंबर 3 बघूया. 2 बेडरूम हे फर्स्ट फ्लोअरला देण्यात आलेले आहे. आपण आता या रो हाऊसचे असलेले बेडरूम नंबर 2 आणि बेडरूम नंबर 3 बघूया. या ठिकाणी ही थोडीशी जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण आपलं वाटतं सामान. त्यानंतर आपण आता या रो हाऊसचा बघूया बेडरूम नंबर 2. हा जो आहे हा या रो हाऊस आहे बेडरूम नंबर 2. बेडरूम नंबर 2 हा मोठा आणि प्रशस्त देण्यात आलेला आहे. या ठिकाणी या बेडरूमची साईज ही मोठी आणि प्रशस्त अशी आहे. त्यानंतर आपण आता या रो हाऊसची असलेली बाल्कनी बघूया. ही या ठिकाणी या रो हाऊसची असलेली बाल्कनी आहे. या ठिकाणी हा 9 मीटर रोड. हा रोड पुढे धुळे रोडला जाऊन कनेक्ट होतो. बाल्कनी या ठिकाणी बेडरूम नंबर 2. हा बेडरूम नंबर 2. त्यानंतर आपण आता या रोडचा असलेला तिसरा बेडरूम बघूया. दोन्ही बेडरूमसाठी या ठिकाणी अटॅच बाथरूम आणि वॉशरूम हे देण्यात आलेलं आहे. हे जे काय फर्स्ट फ्लोअरला दोन्ही बेडरूम आहेत या दोन्ही बेडरूमसाठी या ठिकाणी अटॅच बाथरूम आणि वॉशरूम हे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण आता या रो हाऊसचा असलेला बेडरूम नंबर 3 बघूया. तर आता हा जो बघत आहे हा या ठिकाणी आहे बेडरूम नंबर 3. हा जो आहे या रो हाऊसचा आहे बेडरूम नंबर 3. बेडरूम नंबर 3 हा देखील हा मोठा आणि प्रशस्त हा देण्यात आलेला आहे. हा जो आहे हा या रो हाऊसचा आहे बेडरूम नंबर 3. त्यानंतर आपण आता या रो हाऊसच्या असलेल्या या
ठिकाणी ओपन टेरेस हा देण्यात आलेला आहे. हा या ठिकाणी आहे या रोडचा असलेला ओपन टेरेस आणि या ठिकाणी हा वरती जाण्यासाठीचा जिना. हे रो हाऊस भुई रोडपासून अतिशय हद्दीच्या अंतरावर आहे. त्याला या रो हाऊस संबंधी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.